पायी अर्ज दाखल करायला जात आहात, देवाचं दर्शन घेतलं आहे, परिवाराच्या शुभेच्छा आहेत, नेमकी काय भावना आहेत? माझा परिवार बघा आहे, माझे मिस्टर गावाला आहेत, माझा मुलगा अजून देवपूजाच करत बसलाय, माझी मुलगी अजून आली नाही, त्यामुळे माझा परिवार हा शिवसेना, माझे कुटुंब प्रमुख उद्धवजी. आज आम्ही आमच्या कुटुंब प्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही फॉर्म भरायला जातो. AB फॉर्म असतो. नंतर शिवसेनेचा सदस्य म्हणून ते सगळं घेऊन आम्ही आणि जे टेक्निकली प्रॅक्टिकली जे करायचं आहे ते आम्ही आज करायला जातोय सैनिकांच्या सोबत. काय भावना आहे, किती आत्मविश्वास आहे? मुंबईच्या माजी महापौर राहिलेले आहेत तुम्ही आणि एकंदरीतच मुंबईचं भवितव्य कशा पद्धतीनं पाहता? आत्मविश्वास हा म्हणजे सांगितला नाही जात, तो दाखवला जातो. तो तर मी 22 पासून दाखवते. सगळ्या लोकांच्या मतदारसंघामध्ये कोण असं नाही सांगू शकत की माझ्या आहे, कारण जे नरेटिव्ह पसरणारे तिथेच असतात तर ते करणार. पण आम्ही जे काम करतोय, आमचा एक सैनिक, उदाहरणार्थ विजय सावंत, दत्ता सातोशे, आमचा मोरे किंवा आमचा तो गणू बघा कसा दिसतो, पण एक सैनिक 1000 सैनिकांना कन्व्हिन्स करून बूथपर्यंत नेणारे आमचा दशरथ आहे धोबीघाटला. काय लाख मोलाचे सैनिक आहेत. माई आहे शाखा प्रमुख आमची. अमित साटम हे वारंवार ज्या पद्धतीनं भाष्य करताय की मामूंची टोळी मुंबईमध्ये वाढते आणि त्यांना रोखण्याचं काम, त्यांना हद्दपार करण्याचं. मुळामध्ये अमित साटमना माहिती नाही का, मामू आमच्या फडणवीस साहेबांना पण म्हणतात. मग मामूंची टोळी म्हणजे फडणवीसांची टोळी. बरं आहे बाबा, तुम्हीच बोला. माजी महापौर म्हणून कोविड काळामध्ये बरीच कामं तुम्ही केलेली होती, त्यामध्ये बरेच दौरे पण केले होते. मागचा काळ एकत्रित पाहता किती निवडणूक सोपी वाटते तुम्हाला? ही कुठला पेपर आपण जेव्हा 10वी 12वी जे काय आता पण कुठलेही पेपर कधीच सोपे नसतात. ते पेपर कठीणच असतात, अति कठीण असतात आणि ते सोडवायचं. ते सोडवायला कोण? लिहिणारा एक असतो, पण त्याला ताकद देणारे असंख्य हात आहे, त्यामुळे तो पेपरही सोपा जाईल. काही तुम्ही बजरंगबलीच्या भक्त आहात, त्यामुळे काय देवाला साकडे? मी हिंदू आहे, आम्हाला सांगावं लागत नाही. हिंदूचा जे रीतिरिवाज आहे, माझ्या बिल्डिंगच्या खाली बजरंगबली आहे, त्या बजरंगबलीला नेहमीच आम्ही सांगत असतो, शक्ती दे, भक्ती दे, ताकद दे, युक्ती दे. हेच मागतो आम्ही, कोणाचं वाईट नाही मागत. शक्ती, भक्ती, युक्ती, ताकद, आरोग्य, सौभाग्य, विजय सगळं एक ठेव. तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा किंवा मुंबईमध्ये सुद्धा निवडणुकांसाठी पैशाचा बोलबाला किंवा कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या लढवल्या जात आहेत, वेगवेगळी आमिष दिली जात आहेत. मागच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणीच्या नावानं वेगळा अजेंडा सेट केला गेला, त्याचं यश सुद्धा सत्ताधारी पक्षाला मिळालं. आणि आता त्याच भगिनी, माझ्या बहिणी दगड कुटतायत त्यांच्या नावानी. बघा, प्रत्येक पक्षात संघर्ष करावा लागलाय. अजूनही दिले नाहीये भाजपमधला, पण अजूनही तेवढ्या सगळ्या तिकिटा दिल्या नाही किंवा अजूनही. त्यामुळे तो संघर्ष सर्व पक्षाला असतो, बंडाळी सर्व पक्षाला असतो. व्यवस्थितपणे हाताळतो कोण? तर आतापर्यंत आम्ही चांगले हाताळले, त्यामुळे होईल नीट. आता नीट येते, पुन्हा भेट. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.